3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. कारणही तसंच. न स्त्री स्वातंत्र्य मरहती असं मनुस्मृतीमध्ये म्हटलं आणि ज्योतिबांना जाणीव झाली. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या घरात स्त्रीची पूजा केली जाते तिथं लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं. गरज होती स्त्रियांना शिक्षण देण्याची आणि करायची सुरुवात कुठून तर स्वतःच्या घरापासून. आणि म्हणूनच ज्योतिबांनी पहिल्यांदा सावित्रीला शिकवायला सुरुवात केलं. आणि तोच आई आणि श्री गणेशा झालेल्या शिक्षण स्त्रियांच्या जीवनात अत्यंत चांगल्या प्रकारचा क्रांती करणारा निर्णय ठरला. कारण ज्या घरात स्त्री शिक्षित असते ते घर पुढे जातं. एवढंच नव्हे तर अख्खा समाज पुढे जातो याची जाणीव ज्योतिबांना आणि सावित्रीबाईंना होती. आणि म्हणूनच समाजातील स्त्रियांना शिकवण्यासाठी 1848 रोजी पहिली मुलींची शाळा काढली. त्याच भिडेवाड्यातून क्रांती घडली आणि देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या मुली शिकाव्यात ही अत्यंत चांगल्या प्रकारची भूमिका ज्या फुले दाम्पत्याने घेतली. 4 मुलींच्यावरून सुरू झालेला हा प्रवास आज या देशातल्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ह्या ज्या स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करत आहेत त्याच्या खऱ्या क्रांतिज्योती कोण असतील तर त्या म्हणजे सावित्रीबाई फुले. आणि अशाच सावित्रीबाई फुले यांची जयंती आज विद्यामंदिर कुर्णी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या शाळेमध्ये संपन्न होते. आज तुम्ही ह्या छायाचित्रणामध्ये पाहत आहात शाळेचे विद्यार्थी ज्योतिबांच्या वेशामध्ये आहेत, सावित्रींच्या पोशाखामध्ये आहेत. फक्त एकच शिकवण त्यांच्या मनामध्ये ठसवायचे आहे ते म्हणजे सावित्रीचा विचार जिवंत राहिला पाहिजे, ज्योतिबांचा विचार जिवंत राहिला पाहिजे. माणूस नष्ट होतो पण त्याचा विचार मात्र अमर असतो. आणि तोच अमर विचार आज विद्यामंदिर कुर्णी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर जोपासताना दिसते. ते म्हणजे स्त्री शिक्षणाची ही धुरा, स्त्री शिक्षणाची ही गंगा अव्याहतपणे अशीच वाहत आहे आणि वाहत राहील. फक्त त्याच्या पाठीमागं आहे ते फुले दाम्पत्य. आणि म्हणूनच सावित्रीबाईंचा हा विचार आणि महात्मा फुले यांचा हा विचार या शालेय जीवनातच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बिंबावा. आणि म्हणून संपूर्ण विद्यार्थ्यांच्या समोर ही जयंती साजरी करत असताना निश्चितच आनंद होत आहे. कारण ज्या शिक्षणाच्या प्रेरक आहेत अशा प्रेरक असणाऱ्या सावित्रीबाई ही खरी शिक्षणाची क्रांती करणारी पहिली मुख्याध्यापिका, पहिली शिक्षिका आणि स्त्रियांच्यासाठी म्हणून झटणारी, दगडधोंड्यांचा मारा सहन करत असणारी, स्त्रियांच्या जीवनात शिक्षणाची गंगोत्री ओतणारी पहिली स्त्री अशा या